नमस्कार, मी परमदास जाधव. तर सध्या ज्या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढलेल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर आपल्या खिशाला देखील झळ ही पोहोचत आहेत. तर याच्यातच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हवाई भाड्यातील जे भाववाढ आहे, त्याच्यात काही बदल केलेले आहेत. तर विमान कंपन्या डायनॅमिक प्राइसिंग तंत्राचा वापर करतील. म्हणजेच ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी जास्त आहे, उदाहरणार्थ मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, तिथे तिकिटांचे दर अचानक गगनाला भिडू शकतात. आणि म्हणूनच ज्या सण आणि सुट्ट्या आहेत, तर एप्रिलमधील सुट्ट्या आणि आगामी लग्नासराईच्या काळात विमान प्रवासांसाठी तुम्हाला 30 ते 50% हे जादा पैसे मोजावे लागणार आहेत. आणि म्हणून जागतिक तणावामुळे विमानाचे इंधन महागलेले आहे. आता कंपन्या हा पूर्ण भार प्रवाशांवर टाकण्यास मोकळे झालेले आहेत. आणि म्हणून जे लोक आगाऊ तिकीट बुक करून स्वतः प्रवाशांचे नियोजन करायचे, त्याच्यासाठी आता लास्ट मिनिट बुकिंग करणे अशक्य प्राईज होईल. कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा प्रवास खर्च वाढल्याने बिझनेस ट्रॅव्हलच्या बजेटमध्ये मोठी कपात झालेली आहे. आणि म्हणून पर्यटन क्षेत्राला फटका हा तिकीट महागल्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांसाठी होणारे पर्यटकाचे बुकिंग कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम थेट हॉटेल आणि स्थानिक पर्यटनावर होईल. एका बाजूला दर वाढणार असले तरी दुसऱ्या बाजूला ऑफ सीझनमध्ये जी गर्दी कमी असते, तर कंपन्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोठी सवलती किंवा फ्लॅश सेल्स जाहीर करू शकतात. जर ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कंपनीमध्ये स्पर्धा वाढेल, ज्याचा फायदा कदाचित चांगल्या सेवेच्या स्वरूपात प्रवाशांना मिळेल. आणि म्हणून या सेवेत काही ऑफर्ससुद्धा असू शकतात. आणि प्रवाशांना निश्चित असल्याचा किमान 30 ते 45 दिवस आधी तिकीट बुक करणे आता अनिवार्य झालेले आहे. जवळच्या उतरासाठी वंदे भारत सारख्या वेगवान गाड्यांच्या मर्यादा आर्थिकदृष्ट्या अधिक सोयीस्कर ठरू शकतात. आणि एअरलाईन आणि बँकांच्या जो कॅशबॅक आहे, त्याच्यात ऑफर्सचा वापर करून वाढलेला खर्च काही प्रमाणात हा कमी होईल. तर आणि म्हणूनच जे विमानाचे दर आहेत, त्याच्यात हे भाववाढ झालेली आहे. कारण जे युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे खूप असा परिणाम हा सगळ्याच गोष्टीवर, इंधनावर आणि सगळ्याच गोष्टीवर पडल्यामुळे जी नागरिक विमानसेवा आहे, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर याचा परिणाम हा आपल्या सामान्य लोकांवरच पडणार आहे. कारण आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतील, 30 ते 40%. तर इथंच थांबतोय. धन्यवाद.